नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 249वा, प्रकरण चाललंय 45वा, सुरा तनकाव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 10 ते 12. प्रथम आपण 10वा दोहा ऐकूयात. खेत न छाडे सूरेवा, झूजे द्वैदल माही. आशा जीवन मरण की, मन में आणे नाही. खेत न छाडे सूरेवा, झूजे द्वैदल माही. आशा जीवन मरण की, मन में आणे नाही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शूरवीर मैदान सोडून पळून जात नाहीत. तो 2 सेना दलांमध्ये राहूनच लढत असतो. तो जगण्याची आणि मरण्याची पर्वाही करीत नाहीत. कबीरांनी इथे भक्ताला शूराच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे. शूर शिपाई कधीही रणांगणातून पळ काढत नाही. मृत्यूची पर्वा न करता तो प्राणपणाने 2 दलात लढतच असतो. त्याच्या मनात जीवन मृत्यू, जय पराजय असं अंतर्द्वंद्व नसतं. लढणं ही एकच गोष्ट त्याला माहिती असते. त्याप्रमाणेच भक्त जीवन संघर्षरूपी मैदान सोडून पळून जात नाही. शूर जसा 2 सैन्यांच्या मध्ये लढत असतो, तसा साधक सुद्धा ईश्वर आणि विषय या 2 दलांमध्ये लढत असतो. द्वैत आणि अद्वैत या 2 भावांमध्ये लढत असतो. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. रण न सोडे शूर शिपाई, लढे 2 दलात. जीवन मरणाची आशा तो आणत नाही मनात. रण न सोडे शूर शिपाई, लढे 2 दलात. जीवन मरणाची आशा तो आणत नाही मनात. पुढचा 11वा दोहा ऐकूयात. अब तो जूझा है बनो, मूडी चाल्या घर दूरी. सिर साहिब को सोपता, सोचन के जय सूरी. अब तो जूझा है बनो, मूडी चाल्या घर दूरी. सिर साहिब को सोपता, सोचन के जय सूरी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बनाई, बनाई म्हणजे शक्यता आहे. मुडी, मुडी म्हणजे परत फिरणं. घर, संसार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. एकदा युद्धक्षेत्रात उतरल्यावर लढणं हेच योग्य आहे. आता परत फिरलं तर घर खूप लांब राहिलं आहे. आता स्वामींसाठी शिर समर्पित करणं हेच योग्य आहे. शूराने दुसरा विचार करता कामाच नाहीये. शूराच्या बाबतीत रणांगणावर गेल्यावर लढणं हेच एकमेव कर्तव्य ठरतं. आपलं घर सोडून तो आलेला असतो. रणातून निघून गेल्यावर पळपुटेपणाचा शिक्का बसतो. तेव्हा युद्धातून माघारी फिरण्याचा विचार न करता, मृत्यूची पर्वा न करता लढणं हेच योग्य ठरतं. त्याप्रमाणे साधकाने सुद्धा ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करणं हेच योग्य ठरतं. घर, संसार, विषय मागे सोडून तो भक्ती मार्गावर अग्रेसर झालेला असतो. आता एवढ्या लांबवर येऊन परत फिरणं उचित नाहीये.
नाहीतर या स्थितीपर्यंत येण्यास जे श्रम आणि वेळ लागलेला आहे तो सर्व व्यर्थच जाईल. एकूणच साधनेच्या क्षेत्रात आल्यावर ती सोडून देण्याची गोष्ट करूच नये. याने अपयशच मिळतं, दुर्गती होते आणि म्हणून निश्चिंत मनाने विनम्रपणे परमात्म्याला समर्पित होऊन भक्तिभावनेने जीवनाचं कल्याण करून देणारी साधना करावी. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत. आता लढणे हे श्रेयस्कर, घर राहिले दूर. परत न फिरता शिर समर्पण, करी रणांगणी शूर. आता लढणे हे श्रेयस्कर, घर राहिले दूर. परत न फिरता शिर समर्पण, करी रणांगणी शूर. पुढचा 12वा दोहा ऐकूयात. अब तो ऐसी भय पडी, मन का रुचित कीन्ह. मरनै कहाँ डराइए, हाथ सिंधोरा लीन्ह. अब तो ऐसी भय पडी, मन का रुचित कीन्ह. मरनै कहाँ डराइए, हाथ सिंधोरा लीन्ह. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. भय पडी म्हणजे प्रसंग आला आहे. सिंधोरा, सिंदुराची म्हणजे कुंकवाची डबी. किन्ह, किन्ह म्हणजे केलं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आता तर असा प्रसंग आला आहे की मनातली गोष्ट आवडती समोर उभी ठाकली आहे. हातात जर सिंदुराची डबी घेतलीच आहे तर मृत्यूला घाबरायचं कशाला. साधक साधनेच्या मार्गात जसजसा अग्रेसर होत जातो तसतसं अंतिम ध्येय आवाक्यात यायला लागतं. त्यामुळे मनातली इच्छित पूर्ण होण्याची आता वेळ आलेली असते. अशा वेळी या जीवन संघर्षात मृत्यूचं भय काय कामाचं आहे. कबीरांनी त्यासाठी सती जाणाऱ्या पतिव्रतेचं उदाहरण इथे प्रस्तुत केलेलं आहे. आपल्या पतीबरोबर सती जात असताना ती हातात कुंकवाची डबी घेऊन पतीबरोबर सरणावर चढण्यास सिद्ध झालेली असते. आता या निश्चयापासून तिला कोणीही परतवू शकत नाही. मृत्यूचं भय तिला अजिबात राहत नाही. त्याचप्रमाणे साधकाने सुद्धा कठीण प्रसंगाची भीती न बाळगता परमात्म्यासाठी समर्पण केलं पाहिजे. कारण शिर समर्पित केल्याशिवाय भगवंतांची प्राप्ती होतच नाही. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. आता ऐसा प्रसंग आला, होती मनोरथ सफल. सज्जपती व्रता सिंदूर घेऊनी, मरण भय कसे असेल. आता ऐसा प्रसंग आला, होती मनोरथ सफल. सज्जपती व्रता सिंदूर घेऊनी, मरण भय कसे असेल.